नमस्कार आई बाबा, बेबीज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लहान बाळांचं नाक कसं स्वच्छ करावं, कसं साफ करावं, लहान बाळांच्या नाकाची काळजी कशी घ्यावी। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती लहान बाळांचं कान कसं स्वच्छ करावं ह्यावरती देखील व्हिडिओ आहे। तुम्हाला हवे तर तुम्ही तो एकदा नक्की चेक करा, त्यानेही तुम्हाला खूप मदत मिळेल। लहान बाळांचं नाक स्वच्छ करताना लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टी करू नयेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लहान बाळांच्या नाकामध्ये कधीही तेल घालू नका, ते त्यांच्यासाठी घातक असू शकतात किंवा त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं। दुसरी गोष्ट, लहान मुलांच्या नाकामध्ये कोणतेही शार्प ऑब्जेक्ट किंवा बोटं घालू नका, कारण बोट घातल्याच्या नंतर आपल्या बोटांना नखं असतात, जी नखं लहान मुलांच्या नाकाच्या आतमध्ये लागू शकतात, त्यांनी त्रास होऊ शकतो। प्लीज लहान बाळांच्या नाकामध्ये बोट घालू नका। दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो तर लहान मुलांना वाफ देऊ शकतो। खूप वेळा असं होतं की हवेमध्ये कोरड असल्यामुळे लहान मुलांच्या नाकाला कोरड पडते, सुकतं, त्यामुळे लहान बाळांना श्वास घ्यायला त्रास होतो, लहान बाळांना दूध पिताना त्रास होतो, त्यामुळे त्यांचं नाक जे आहे ते बघा आतून सुकलं नाही आहे ना। जर लहान बाळाला सर्दी झाली असेल किंवा मग कोरडं झालं असेल तर आपण काय करू शकतो, तुम्ही एकदा डॉक्टरांना दाखवून येऊ शकता। डॉक्टर जे आहेत हे नेझॉल स्प्रे असतो ते तुम्हाला देतील, जे जर तुम्ही तुमच्या बाळाच्या नाकामध्ये सोडलं तर त्याला सर्दी झाली असेल तरीही खूप आराम भेटतो, आणि त्याचबरोबर बाळाला जर नाक कोरडं झालं असेल तरीही खूप आराम भेटतो। लक्षात घ्या, हे जे स्प्रे आहे ह्यामध्ये मिठाचं पाणी असतं, त्यामुळे लहान बाळाच्या नाकामध्ये मळ साचत नाही। तो कसा घालायचा आहे तर लहान बाळाला असं आडवं करा, जसं की आपण दूध पियायला घेतो त्यावेळेला असं डोकं आडवं करायचं आहे आणि त्याच्या नाकामध्ये एक एक थेंब टाकायचं आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं। जर लहान बाळाचं नाक नुसतं सुकत असेल तर काय करायचंय, सेम तुम्ही तुमच्या बाळाला जवळ घेऊ शकता, त्याला फिडिंग करू शकता आणि त्याच वेळेला नाकामध्ये 2 थेंब टाकू शकता, जेणेकरून नाक जे आहे ते मोकळं व्हायला मदत होईल आणि बाळाला दूध पियायला सुद्धा मदत होईल। खूप वेळा असं होतं की जर वातावरण बदललं, जसं की आपण त्याला एसीतून बाहेर काढलं किंवा मग थंडीतून बाहेर काढलं, घरामध्ये थोडंसं उबदार वातावरण असेल आणि आपण बाहेरून घेऊन आलो बाळाला, तर मग बाळाचं नाक जे आहे ते सुकतं, किंवा मग खूप वेळा थंडीमध्ये असं होतं की पंखा चालू असतो आणि त्यामुळे लहान बाळाचं नाक जे आहे ते खूप सुकतं, त्यामुळे लहान बाळाला त्रास व्हायला सुरुवात होते। लहान बाळ चिडचिड करतं, कळत नाही, आपल्याला त्याचा घरघरण्याचा आवाज तर येतो, पण असं वाटतं की बाळाला कफ झाला आहे, त्यामुळे बाळाला झोप येत नाही किंवा बाळ चिडचिड करते। तर अशा वेळी असं होऊ शकतं की लहान बाळाचं नुसतं हे जे नाक आहे ते सुकलेलं असू शकतं, लहान बाळाला कफ झालेला नसतो। त्यावेळेला काय करावं तर लहान बाळ 0 ते 6 महिन्याचं होईपर्यंत त्याला पंखा जास्त त्याला देऊ नका, पंख्यामुळे नाक जे आहे ते रात्रभर सुकतं। तर काय करा, रात्री झोपताना त्याच्या नाकाला तुम्ही बॉडी लोशन लावू शकता इथे, किंवा मग तेल असेल तर ते तेल लावू शकता। जर तुमचं बाळ झोपलं की तुम्ही पंखाची गरज नसेल तर पंखा बंद करू शकता। लक्षात घ्या, काळजी घ्या, तुम्हाला जागून पंखा जो आहे तो नक्की बंद करायचा आहे। जास्त वेळ लहान बाळाला पंख्यात ठेवू नका। त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण आंघोळ घालतो त्यावेळेला बाळाला इथून मालिश करा खालपर्यंत, जे काही मळ असेल तो, जे काही घाण साचली असेल ती निघून जाईल। त्याच्यानंतर लहान बाळाला वाफ द्या, जर तुमच्या घरामध्ये वाफेची मशीन असेल तर लहान बाळाला घरच्या घरी वाफ द्या। जे लहान बाळ 0 ते 3 महिन्यापर्यंत असतं त्याला वाफेची काही गरज नसते, कारण त्याला आपण धुरी वगैरे देत असतो। जर तुम्ही वाफ द्यायची असेल तर लहान बाळाला वाफेच्या मशिनीपासून थोडं लांब अंतरावरती ठेवा, नुसतं त्याच्या नाकाला गरम वाफ लागते की नाही एवढं लक्षात ठेवा। इथे वाफेची मशीन असेल तर इथे त्याचं नाक असू दे, थोडं अंतर ठेवून त्याला वाफ द्यायला सुरुवात करा। लहान बाळाला जास्त वाफेची सवय लावू नका, त्याने त्यांना नंतर त्रास होऊ शकतो। लहान बाळाला वाफेची सवय लागली तर त्याला नेहमी वाफच द्यावी लागते, त्यामुळे वाफ देतानाही काळजी घ्या। एवढंच होतं। माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती हवे तेही मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।